प्रभातनगर नागरी आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहिमेस सुरुवात। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील प्रभातनगर नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली। त्याचे उद्घाटन आज करण्यात आले। 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलामुलींना या ठिकाणी सदर डोस देण्यात आले। सदर या कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र शासनाकडून या पल्स मोहिमेसाठी 84,000 डोस प्राप्त झाले असून धुळे महानगरपालिकेसाठी 58,105 लसीकरण लाभार्थी असल्याचे समजते। तर एकूण मनपा क्षेत्रात असलेल्या 5 नागरी केंद्रात या मोहिमेचा आज सुरुवात करण्यात आली। यात 200 बूथ तयार करण्यात आले असून 15 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत सदर मोहीम राबविली जात आहे। तर पल्स पोलिओ या मोहिमेअंतर्गत कोणी लाभार्थी राहिल्यास त्याच्यासाठी घरोघरी जाऊन 4 ते 8 मार्च 2024 मोहीम राबविण्यात येणार असून महानगरपालिकेच्या या मोहिमेचा लाभ सर्व नागरिक जनतेने घ्यावा व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, आरोग्य अधिकारी मनसूर शेख, RCH ऑफिसर संपदा कुलकर्णी, प्रभातनगर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश निकुंबे, आरोग्यवर्धिनी नगावबारी वैद्यकीय अधिकारी धीरज गिरी, आयुर्वेद दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील, सिटी प्रोग्राम मॅनेजर NUHM हर्षाली चौधरी, प्रभातनगर येथील सर्व कर्मचारी, NCC ऑफिसर ST पाटील आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळेस मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांनी आपल्या मुलामुलींना घेऊन या ठिकाणी या पल्स मोहिमेचा लाभ घेतला। प्रभातनगरचं आपलं टार्गेट आहे 12,826 लाभार्थ्यांचं टार्गेट आहे। त्याच्यानंतर आपल्याला व्हॅक्सिन प्राप्त झालंय 15,000 आणि अपेक्षित पण 12,826च आहेत। त्याच्यानंतर आपण प्रभातनगरच्या अंडरमध्ये 42 टीमा ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 3 ट्रान्झिट टीम आहेत, 1 मोबाईल टीम आहे। ट्रान्झिट टीम आहे नगाव बारी चौफुली, सावरकर पुतळा आणि देवपूर बस स्टँड अशा 3 ठिकाणी ट्रान्झिट टीम ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि हा प्रोग्राम आज IPP हा 8 ते 5 पूर्ण दिवसभर राहणार आहे। आणि त्याच्यानंतर 4/3/2024 पासून ते 8/3/2024 पर्यंत घरोघर जाऊन होम टू होम 0 ते 5 वर्षाच्या बालकाला पोलिओ डोस देण्यात येणार आहे। 3 मार्च 2024 रविवार आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कडनं पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन आज प्रभातनगर नागरी आरोग्य केंद्र माननीय आयुक्त तथा प्रशासक सौ अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते झाला आहे। यावेळी उपस्थित अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम, आरोग्य अधिकारी डॉक्टर MR शेख हे उपस्थित होते। आज 3 मार्च 2024 आज पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय इम्युनायझेशन डेच्या दिवशी पल्स पोलिओचं आज सगळीकडे उद्घाटन झालेलं आहे। या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना आपल्याला पोलिओचे 2 थेंब डोस द्यायचा आहे। याचं मेन उद्दिष्ट म्हणजे सध्या 2011 पासून भारतात पोलिओ नाही आहे, परंतु शेजारील पाकिस्तान या देशात पोलिओचा एक रुग्ण सापडल्यामुळे आपल्याला उपाययोजनामुळे पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पल्स पोलिओचं हे मोहीम राबवायची आहे। धुळे महानगरपालिकेला सध्या आपलं टार्गेट आहे 58,105 आपल्याला लसीकरणाचे लाभार्थी असून आपल्याला शासनाकडनं
84,000 डोस प्राप्त झालेले आहेत। आपले पाची नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत आपले आज धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत 200 बूथ असेल पोलिओचे आणि 15 वैद्यकीय अधिकारी आणि HWCचे वैद्यकीय अधिकारी याचं नियोजन सुपरविजन करणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना मी असं आवाहन करते की 0 ते 5 वर्ष वयोगटातील किंवा नुकताच जन्म झालेल्या बालकांना सुद्धा आपण पोलिओचे दोन थेंब द्यावे आणि पोलिओचे निर्मूलन करण्यास शासनाला आपण मदत करावी मी आपल्याला विनंती करते। परंतु 4 तारखे ते 8 तारखेपर्यंत आपण घरोघरी जाऊन ज्या बालकांनी आज काही कारणास्तव आज 3 तारखेला जर डोस घेतला नसेल, कोणी गावाला गेला असेल किंवा आजारी असेल किंवा इतर समारंभात कोणी व्यस्त असतील तर या लोकांसाठी 4 ते 8 तारखेपर्यंत आपण घरोघरी जाऊन बालकांना आपण हे पोलिओचा डोस पाजणार आहोत। तर नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे मी अशी नागरिकांना विनंती करते।